भाई बिग फॅन भाई, तू माझा भाई, आज माझा मित्र खूप दिवसानंतर भेटला. बस ना. स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे गुढीपाडवा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सो आज गुढीपाडवा आहे आणि तुम्ही बघितलं असाल की स्टार्टिंगला मी कुठे गेलो आहे, गिरगावला जाणार आहे आम्ही ॲक्च्युली आता. आणि माझ्या घरी पण गुढी उभारायची आहे, तर दाखवतो तुम्हाला. नो टाईम वेस्ट करता, कारण आम्हाला खूप लेट झालं आहे. आता वाजले 10 वाजलेत आणि आमची घरची गुढी अजून नाही आम्ही उभी केली आहे. सो इथून मग नंतर गिरगावला पण जायचं आहे. सो लेट्स गो. तयारी करतो आम्ही. आणि हे कपडा मॅचिंग झालाय माझ्या कुर्त्याचा, सेम सेम एकदम. आता याला बांधून याच्यावरती नारळ ठेवणार आणि मग तिथे बाहेर बांधणार आणि मग पूजा करणार. सॉरी, तांब्या. जरा सांगा गुढीबद्दल. मी कसा दिसतोय एवढं वर्ष तुम्ही गुढी उभारताय. एवढं काय माहित नाही मला, पण मला माहिती आहे की प्रभू रामांचं विजय झालेलं तेव्हा आपण गुढी म्हणजे एक विक्ट्री म्हणून सेलिब्रेट करतो. एवढंच मला माहिती आहे. बस ना. रशी वगैरे कुठे? काय फोटो काढ असा. बस काय बाय. बस पूजा वगैरे करून गुढी पण इथे लावली, मस्तपैकी उभारली. एक गूळ आणि कडुलिंबाचं पान आहे. सो ते खायचं, कारण म्हणजे जाणारं वर्ष कडू आणि असं काहीतरी म्हणतात जावं आणि येणारं वर्ष गोड यावं. सो त्याच्यासाठी खायला सांगते मम्मी. सो आता निघायचं फटाफट, कारण लेट झाला. ऑलरेडी 11 वाजले आणि विशाल पण येत होता, पण विशाल आधीच पुढे गेलाय. सो आता मी सनस्क्रीन लावतोय, कारण खूप जास्त ऊन असतं तिथे. लास्ट टाइम मी बघितलेलं, खूप जास्त ऊन असतं आणि एवढी गर्दी पण असते. तर सो तिथे जागा पण नाही आहे कुठे. पूर्ण टॅन व्हायला होतं. थोडीशी सनस्क्रीन लावतोय माझ्या बहिणीची. आणि मी कसा दिसतोय तुम्ही सांगा प्लीज. सो हा चष्मा कसा वाटतोय मला सांगा. जास्त महाग नाही, 150 रुपयाचाच आहे. मार्केटवरून, मी अंधेरी मार्केटवरून घेतलेला रस्त्यावरून. सो मला आवडला म्हणून मी घेतला, बट खूप छान वाटतोय. आता मी आणि प्रणय निघालोय. अजून 2-3 मित्र येणार आहेत, ते पाठवून येणार आहेत. विशाल तर ऑलरेडी पुढे गेलाय आणि एक मित्र येणार आहे, तो खारवरून येणार आहे. सो आम्ही निघतोय, कारण खूप लेट झालंय. नंतर जाऊन मतलब नाही. आता आम्ही जोगेश्वरीवरून ट्रेन पकडू. येणार नाही. बापरे, काय एवढं पूर्ण स्टेशन भरलंय. हे काय सगळीकडे तेच दिसतंय. इथे 4 नंबर प्लॅटफॉर्म, 2 नंबर प्लॅटफॉर्म, 3 नंबर. हा ब्रिज बघा, सगळेजण फोटोज काढतात. पूर्ण ब्रिज भरलाय, स्टेशन भरलंय, पूर्ण प्लॅटफॉर्म भरलाय. भाई साहिल भाई, बिग फॅन भाई, तू माझा भाई, आज माझा मित्र खूप दिवसानंतर भेटला. थँक्यू. अरे काय गर्दी आहे एवढी. बघ किचाड आहे इथे पूर्ण. लेट झालं तरी पण गर्दी आहे एवढी. खूप जास्त गर्दी आहे आणि 12:30 वाजले तरी पण खूप जास्त गर्दी आहे. माहित नाही काय जास्त शो नाही, पण एवढी गर्दी आहे. एवढ्या उन्हातून पण लोक थकत नाहीत. एवढं जास्त ऊन आहे, एवढी गरमी होते तरी पण लोक तेवढ्याच गर्दीमध्ये येत आहेत. अजून पण येत आहेत, कारण आम्ही स्टेशनवरून आत्ताच आलो. खूप जास्त गर्दी आहे आणि तुम्ही बघू शकता. काय बोलायला भेटत नाही, कारण खूप जास्तच गर्दी आहे आणि एवढा आवाज आहे, नॉईज आहे, काय बोलू नाही शकत आहे.
आपल्या भावंड फोटो काढतायत साहेबांबरोबर. पोरं थकली उन्हात फिरून फिरून, थोडा बूस्ट करताय स्वतःला सगळं पिऊन. आज काहीतरी बनलेलं वाटतं तिकडे, सगळे ह्याच्यावरच फोटो काढत होते वाटतं. आता आम्ही चाललोय घरी, कारण काय हाय नाही जास्त, सगळं संपलं. फक्त पब्लिक आहे रस्त्यावरती, चालते फोटो काढते, सगळं काढतायत. आणि आम्ही आता चाललोय कारण खूप जास्त ऊन पण आहे. आणि प्रणयचं बिझनेस माइंड बोलतो एवढी गर्दी आहे इथे, आपण काहीतरी दुकान टाकूया. एक दिन में पैसा डबल, बहुत कमाएंगे एक दिन में. एक महीना जितना तो कमा लेंगे आराम से. आता आम्ही घरी चाललोय. साहिल अगले जरा पक्का पुढच्या वर्षी विचार करतो काहीतरी बनवून यायचं. नाही रे, काहीतरी चांगलं. थोडी दाढी वाढवतो 1 वर्ष आणि नंतर शिवाजी महाराज बनवून येतो.